धीरज परदेशींवर जिहादी लोकांकडून हल्ला संग्राम जगतापांचा आरोप आहे। पोलीस आरोपींना मदत करत आहेत असा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय। आरोपींच्या घरांवर कारवाई करण्याआधीच कोर्टातून स्टे कसा मिळतो असा सवाल त्यांनी केलाय। पालिकेच्या कामासाठी गेले असता धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला होता असं संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक हिताचं काम तो एक मुकुंदनगरच्या उपनगरामध्ये करत असताना त्याच्यावरती एक फार मोठा हल्ला तिथं जिहादी लोकांकडच्या वतीनं तो करण्यात आला। त्याच्यामध्ये प्रमुख जे आरोपी आहेत ज्याचा अद्यापपर्यंत हा तपास लागला गेलेला नाही, त्यांचा शोध लागला गेलेला नाही, तो पोलीस त्यांना फेवर करतात अशा प्रकारची देखील एक परिस्थिती ती घटना घडल्यापासून आपल्याला पाहायला मिळते। त्यांचे अनधिकृत घर आहेत, त्याला शासनाने नोटीस लावली, तिथलं स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये पुढे गेलं, पण ताबडतोब त्या लोकांनी त्याला हायकोर्टात स्टे मिळवला। म्हणजे याच्या मागे आम्ही जे पहिल्यापासून सांगतो की याचं काम करणारे मास्टर माइंड जे लोक आहेत हे कुठेतरी वेगळे आहेत आणि ते पोलीस जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांच्यापासून कानाडोळा करते किंवा दुर्लक्ष करते। सरकारकडून माझी फक्त हीच अपेक्षा आहे की जसं की माझी नवऱ्याची काही चुकी नव्हती तर मला फक्त न्याय पाहिजे। न्याय हिंदू बांधव माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी पुढे येत आहेत, लढतायत, हिंदू लोकांसाठी उभे राहत आहेत। त्यांच्यावर सुद्धा खोटे FIR दाखल करण्यात आले जे की त्यांची काहीही चुकी नाही, ते फक्त एक जाहीर निषेध व्यक्त करतायत कारण की त्यांनाही कुठंतरी दुःख झालंय की एवढे आपले हिंदू लोक आपल्याला आज आपले हिंदू लोक आपल्याला सोडून जातात, पण काही लोकांमुळे त्यांना पुढे येता येत नाहीये।